आता नाही बोलत ना, आता तर नाही बोलत ते. ठेवा असे का वाटतं मी पुसून देते. मी भरू लगेच घ्यायचा चांगला काढून आणि आपण वाटण फोडणीला मारायचं, मग ते पाणी असं ते टाकायचं. छान येते कधी थोडासा गुळ टाकायचा. हा नाही नाही चालायची नाही करायची, बियाची करायची. बिया गिल बघ, बिया बघ किती छान येतं. मी खाते गिल बघ. आंबट गोड आहे. बिया नाही कढीला सांगार पाहिजे याला. आणि 2 दिवस खायची, फ्रीजला ठेवायची. चांगल्या घ्यायचं आणतायला. मम्मीचा फोटो घे. ते घराचा मदर डेचं मदर डे. बनत ठेवा म्हणजे अशी कोकम लावून 1-1 चम्मच टाक. साखर भरून पूर्ण कोकम पूर्ण भरून ठेवलेत साखरेने. आता याला काय करायचं, आपण पूर्ण फडक्याने पॅक करून ठेवायचं आणि 3 दिवस उन्हामध्ये पूर्ण याला तापवणार आणि मग त्याचा जो काही रस असेल ना कोकमाचा, तो पूर्ण या खाली उतरणार आणि मग त्याच्यानंतर पूर्ण आपला सरबत तयार होईल. कोकम सरबत आम्ही असं साखर टाकून तयार करून ठेवलेलं. 2 दिवसांनी झालंय ते. आम्ही तुम्हाला कोकम सरबत बनवून दाखवतो. जिरा इथे इथे ह्याच्यामध्ये कमी पडला पाहिजे. जिरा जिरा पावडर तिकडे गेला काय झालं काय बोलायचं. छान झाले. काय नाही, मस्त पिया फक्त. आणि हा बसा खाली, रोलिंग ऍक्शन. अरे आधी पी तरी. 1 2 3 पी आजी पी. मग अशीच बोलशील. आता आपण सरबत बनवला, त्याच प्रकारे आपण कोकमाचे वेगळे प्रकार बनवले. कोकम आगळ किंवा ह्या फक्त साली आहे. हे कोकम आगळ आहे जे आपण मच्छीला लावतो किंवा आपण जी सोलकढी बनवतो त्याच्यामध्ये आपण यूज करतो. ह्या ज्या साली आहेत त्या आपण कोणताही सार केला, मच्छीचा सार किंवा कोणत्याही प्रकारचं, त्याच्यामध्ये कढीमध्ये वगैरे आपण ते घालू शकतो. असे वेगळे प्रकार आपण कोकणामध्ये कोकमचे वेगळे प्रकार आपण जसे वापरू तसे करू शकतो. काय मग येतो ना कोकम सरबत प्यायला.